नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन सानप. तर आज आपण महिला चळवळ पाहणार आहोत. हा महिला चळवळ हा जो घटक आहे खूप इम्पॉर्टंट आहे. राज्यसेवा तसेच तुमची जी कंबाईन एक्झाम आणि आताच झालेल्या समाज कल्याण एक्झाममध्ये पण या घटकावर एक प्रश्न विचारलेला होता. त्यामुळं हा घटक इम्पॉर्टंट आहे. तर आपण स्टार्ट करूया. मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवे कोण होत्या? तर आद्य क्रांतिकारक जे होते लहुजी साळवे यांच्या भावाची मुलगी म्हणजे पुतणी होते त्या. महात्मा फुले यांच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं होतं. त्यांनी ज्यावेळेस 14 वर्षाचे होते ना, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, एक मांग महाराच्या दुःखाविषयी एक निबंध लिहिला होता तिने. आणि 1854 साली हा निबंध जे इंग्रज सरकार आहे त्यांच्या जो शैक्षणिक अहवाल म्हणजे त्यांचा एज्युकेशनल रिपोर्ट असतो ना, त्यामध्ये पण हा निबंध आपल्याला पाहायला मिळतो. इवन त्याची एक कॉपी इंग्रजांनी जे इंग्लंडच्या महाराणी आहेत ना, त्यांना देखील या निबंधाची एक कॉपी पाठवण्यात आली होती. नंतर अहमदनगरचा जो एक ज्ञानोदय नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्यामध्ये देखील या जो मुक्ता साळवेंचा निबंध होता ना, तो छापून आला होता. त्यामुळं हे नाव लक्षात असू द्या. राज्यसेवा 2022ला पण एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी राज्यसेवा 2022ला की महात्मा फुले यांच्या शाळेमध्ये पहिली शिक्षण घेणारी दलित मुलगी कोण होती, तर ती ही लक्षात ठेवा मुक्ता साळवेच आहे. नंतर दलित साहित्याची सुरुवात पण या निबंधात झाली असे म्हटले जाते. या निबंधात त्यांनी नाही का अनेक मूलभूत विषयावर चर्चा मुक्तांनी केलेली, म्हणजे जे महार मांग यांच्या आयुष्याविषयी खूप इम्पॉर्टंट काही जे विषय आहेत त्यावर या निबंधामध्ये चर्चा करण्यात आलेली. नंतर जसे की त्याचे कोणकोणत्या विषयावर त्यांनी चर्चा केली, जसे की महार मांग यांनी काय म्हणते की आपल्या बुद्धीस ज्ञानरूपी औषध द्यावे आणि जेणेकरून काय होईल, या ज्ञानामुळे त्यांना ज्या कुकल्पना वगैरे ना त्या सुचणार नाही आणि ते नीतिमान होतील, असं मुक्ता साळवेचं म्हणणं होतं. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण मुक्ता साळवे पाहिलेली. आता 2 नंबरला आपल्याला पाहिजे ताराबाई शिंदे. जन्म 1850ला आणि मृत्यू 1910ला झालेला आहे. ताराबाई शिंदे ना यांचे वडील होते ना, त्यांचं नाव होतं बापू हरी शिंदे आणि ते सत्यशोधक समाजाचे काय होते, उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं तर बुलढाणा इथे वाडा बांधला होता आणि त्यांचे दुसरे एक कंत्राटदार भाऊ होते, बंधू, त्यांचं नाव होतं रामचंद्र शिंदे. हे देखील काय होते, सत्यशोधक चळवळीमध्ये सक्रिय होते. आता त्यांचीच मुलगी म्हणजेच काय, ताराबाई शिंदे. आता ताराबाईचं जे लग्न होतं ना, त्यांनी काय केलं तर एक बुलढाणा जिल्ह्यातील माकोडी येथील एक गृहस्थ होते नारायण चव्हाण या न आवडणाऱ्या मुलाशी त्यांनी लावून दिलं होतं. एवढेच नव्हे तर त्या जेव्हा विधवा झाल्यानंतर ताराबाईला त्यांनी पुनर्विवाह पण करू दिला नाही. ताराबाईचे त्यांनी काय केलं तर सक्तीने वैधव्य जगावं लागले यामुळं. मग एक सत्यशुद्ध कार्यकर्ता या नात्याने बापूंचे जे वर्तन होतं ना, त्यामध्ये विसंगती होती. त्यामुळं जास्त त्यांचं जे आचरण होतं ना, याच्यामध्ये विसंगती होती असं म्हणणं आहे. नंतर ताराबाई शिंदे यांनी काय केलं, 1882 साली नाही का एक स्त्री पुरुष तुलना नावाचं एक ग्रंथ लिहिलं, पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकात त्यांच्या लिहिण्यामागची त्यांची प्रेरणा कोणाची होती, तर एक विजयलक्ष्मी केस होती. तर या केसला ते प्रेरित होऊन त्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. लक्षात ठेवा ताराबाई शिंदे यांनी. नंतर काशीबाई कानेटकर. 3 नंबरला आता आपण पाहणार आहोत काशीबाई कानेटकर. जन्म कधी 1861 आणि मृत्यू कधी झाला 1948 साली. आता सातारा जिल्ह्यातील एक आवटे म्हणून गाव आहे, तिथं 1861 साली कृष्णराव बापट यांच्या पोटी काशीबाईचा जन्म झालेला. 1877 साली गोविंदराव कानेटकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लक्षात ठेवा गोविंदराव कानेटकर त्यांचे पती होते. नंतर गोविंदराव कानेटकरांनी काय केलं, आपल्या ज्या पत्नी होत्या काशीबाई कानेटकर यांना काय केलं, J.S. मिल यांचं एक पुस्तक होतं सब्ज्युगेशन ऑफ वुमन आणि लिबर्टी, हे पुस्तक गोविंदरावांनी काय केलं, आपल्या पत्नीला समजून सांगितलं. नंतर मग त्यांच्या प्रेरणा घेऊन काशीबाई कानेटकर यांनी पण स्वतः काही पुस्तक लिहिली. त्यांचे महत्त्वाचे एक रंगाराव, खूप गाजलेली कादंबरी कोणाची, ही काशीबाई कानेटकरांची लिहिलेली. लक्षात ठेवा 1903 साली ही प्रसिद्ध झालेली. नंतर मराठी साहित्यातील श्रीने लिहिलेली ही पहिली कादंबरी, खूप इम्पॉर्टंट आहे. मराठी साहित्यातील श्रीने लिहिलेली पहिली कादंबरी कोण लिहिलेली, काशीबाई कानेटकर यांनी लिहिलेली. लक्षात ठेवा. नंतर आनंदीबाईचं जे चरित्र होतं ना, आनंदीबाईचं चरित्र हा छोटा ग्रंथ पण त्यांनी 1889 साली काशीबाईंनी लिहिला होता. नंतर पालखीचा गोंडा ही कादंबरी पण त्यांनी 1928 साली लिहिली होती. नंतर पहिल्या कथालेखक म्हणून पण त्यांना ओळखलं जाते. लक्षात ठेवा. जसं स्त्री कादंबरीकार येतात पहिल्या, तशाच त्या पण पहिल्या कथालेखक पण म्हणून त्यांची ओळख आहे. तर त्यांचा जो पहिला कथासंग्रह होता त्याचं नाव काय होतं, चांदण्यातील गप्पा. लक्षात ठेवा पहिला कथासंग्रह चांदण्यातील गप्पा. नंतर रमाबाई रानडे, कधी जन्म झालेला बघा 1862 साली, मृत्यू 1924 साली झालेला आहे. वयाच्या 11व्या वर्षी
त्यांचा विवाह, त्यांचं लग्न कोणासोबत झालं होतं बघा, महादेव गोविंद रानाडे, एक समाजसुधारक. नंतर यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यावेळेस महादेव गोविंद रानाडेनं त्यांच्या पहिल्या पत्नीनं त्यांचं डेथ झालेली होती. त्यामुळे ते काय होते, विदूर होते आणि त्या दोघांच्या वयामध्ये 21 वर्षांचं अंतर होतं, लक्षात ठेवा. एवढा मोठा गॅप होता. नंतर पतीच्या प्रोत्साहनामुळे म्हणजे गोविंद रानाडेत ना यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे काय झालं, त्यांनी नंतर शिक्षणास सुरुवात केली. नंतर आता रमाबाई रानडे यांनी काही क्लबची किंवा असोसिएशनची वगैरे स्थापना केली. म्हणजे त्यांचं कार्य काय, तर रमाबाई रानडेचं त्यांचं पहिलं कार्य ते काय की हिंदू लेडीज सोशल आणि लिटरली क्लबची स्थापना केली, लक्षात ठेवा. हिंदू लेडीज सोशल आणि लिटरली क्लबची स्थापना यांनी केलेली. तर मग या क्लबनी काय केलं, एक संमती वयाचं एक बिल होतं. त्या बिलास पाठिंबा दर्शवण्यासाठी यांनी काय केलं, 600 स्त्रियांचा सह्या घेऊन एक अर्ज रमाबाईंनी काय केलं, सरकारला सादर केला होता, लक्षात ठेवा. नंतर अखिल भारतीय महिला परिषद 1904 स्थापन झाली होती. तिचे अध्यक्ष हे कोण होते, रमाबाई रानडे यांच्याकडे होते. यावेळी रमाबाई रानडे, मिसेस फ्रामजी, मिसेस तय्यबजी आणि काशीबाई कानेटकर यांनी पुढाकार घेतला होता, लक्षात ठेवा. मग हे जे अखिल भारतीय परिषद होतं ना, त्याचं सुरत 1907, मुंबई 1912, सोलापूर 1920 अशी अधिवेशनं भरली होती. त्याचे अध्यक्षपद हे रमाबाई रानडे यांनी भूषवलं होतं, लक्षात ठेवा, रमाबाई रानडे. नंतर आता सेवा सदनची स्थापना पण त्यांनी केली. कधी 1908 कुठे केलेली बघा, लक्षात ठेवा, मुंबई इथं सेवा सदनची स्थापना केली. आता याच्या सेवा सदनाचे अध्यक्ष स्वतः रमाबाईच होत्या. या संस्थेने काय केलं माहिती का, लक्षात ठेवा, मुंबईमध्ये या संस्थेच्या स्थापनेमध्ये लक्षात ठेवा, मुंबईचे जे हे होते सुधारक कोण, मलबारी, नंतर नरिदुमल यांनी पण मदत केली होती. नंतर हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन असे सर्व सदस्यांना यांना सभासद होते, सर्व सदस्याचे सभासद होते, लक्षात ठेवा, सेवा सदनचे. नंतर 1904 साली येरवडा तुरुंगाचे जे मानद अधीक्षकपद आहे ना, ते पण त्यांना देण्यात आलं होतं रमाबाईंना, लक्षात ठेवा. नंतर 20 वर्षे त्यांनी या पदावर काम केलं. 1911 साली त्यांनी अकोला, अमरावती, यवतमाळ इथे स्त्री शिक्षणावर पण व्याख्यानं दिली होती. नंतर सप्टेंबर 1912 पुणे सेवा सदन इमारतीच्या फंडासाठी रमाबाईंनी काय केलं, स्त्रियांनी बनवलेल्या ज्या वस्तू होत्या त्यांचं फॅन्सी फेअर भरवलं होतं. त्याच्यातून जो काही फंड येईल ना, तो पुणे येथील सेवा सदनच्या इमारतीसाठी उपयोगात आणला होता, लक्षात ठेवा. नंतर मुलींचं जे प्राथमिक शिक्षण आहे यासाठी पण त्यांनी आग्रह धरला होता. तर काय झालं होतं बघा, 1918 साली मुंबईचं जे कायदेमंडळ होतं ना, याच्यामध्ये कायदा पास केला होता. कायद्यानुसार काय केलं की मुंबई इलाक्यातील ज्या नगरपालिका आहे ना, त्यांनी आपल्या हद्दीत 5 ते 11 वयोगटाच्या ज्या मुलामुलींना यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्याचा अधिकार देण्यात आला होता. पण पुण्यात हे पालिकेला हे शक्य नव्हतं. तेव्हा रमाबाई रानडेंनी काय केलं, पालिकेच्या अध्यक्षांना भेटल्या व त्यांना काय म्हणल्या की मुलींना पण शिक्षण सक्तीचे व मोफत द्यावे अशी त्यांनी मागणी केली होती. नंतर 26 एप्रिल 1924 रोजी त्यांचे ज्यावेळेस निधन झालं, त्यावेळेस महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये त्यांच्यावर एक 8 मे 1924 रोजी एक लेख लिहिला होता, लक्षात ठेवा. अशा होत्या कोण, आपल्या रमाबाई रानडे. नंतर आता रमाबाई रानडे ना यांचं काही लिखाण होतं, लक्षात ठेवा. तर आमच्या आयुष्यातील काही आठवणी 1920 लिहिलं होतं. नंतर त्यांचं आत्मचरित्र होतं. नंतर आता आपल्याला पाहायचे पुढचे रखमाबाई राऊत, डॉक्टर रखमाबाई राऊत, खूप फेमस केस झालेली बघा, रखमाबाई खाटला पण म्हणतात त्यामुळं, आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचा जन्म बखत झालेला आहे 1864 आणि मृत्यू 1955 साली. आता रखमाबाईतनं यांचा विवाह, लक्षात ठेवा, 1874 एक दादाजी भिकाजी ठाकूर यांच्यासोबत झाला होता. पण दादाजीचं त्यावेळेस काय होतं, शिक्षण चालू असल्यामुळं त्या माहेरीच राहत होत्या. मग शिक्षण ज्यावेळेस दादाजीचं पूर्ण झालं त्यावेळेस दादाजींनी त्यांना घरी परतण्यासाठी एक निरोप पाठवला, पण रखमाबाईंनी घरी येण्यास नकार दिला. मग दादाजी न्यायालयात गेले. मग मुंबईचे जे उच्च न्यायालय होते त्यावेळेस त्याचे न्यायाधीश होते बघा पिन्हे, यांच्यासमोर हा खटला चालला. त्यावेळेस मग न्यायमूर्ती तेलंग यांनी रखमाबाईचे वकील म्हणून काम केलं होतं, लक्षात ठेवा. विचारतात आपल्याला न्यायमूर्ती तेलंग किंवा रखमाबाईचं वकील म्हणून कोणी काम केलं होतं, लक्षात ठेवा, ते कोण होते, न्यायमूर्ती तेलंग. नंतर शेवटी रखमाबाईच्या बाजूने निकाल लागला आणि यावेळी टिळक आणि केळकर यांनी काय केलं होतं की दादाजींची म्हणजे त्यांचे नवरा होता त्याची बाजू घेतली. तर आगरकर आणि यांनी रखमाबाईच्या बाजूनी होते आगरकर आहेत ना, हे जास्त म्हणजे एक समाजसुधारक ना, एक आपण समाजसुधारकामध्ये पण बघतो ना की जे एकदम डीप त्यांची थिंकिंग होती किंवा जास्त सोशली वगैरे ते जास्त फॉरवर्ड होते, अशा टाईपमध्ये पाहिलं तर आगरकर होते. टिळक थोडे असे संकुचित वृत्ती असणारे होते, टिळक केळकर वगैरे असे. नंतर यावरील निकालावर नाही का दादाजींनी मग परत न्यायालयात अपील केले, कारण निकाल दादाजींच्या म्हणजे त्यांच्या हजबंड यांच्या अगेन्स्ट गेला होता. त्यांनी काय केलं, न्यायालयात गेले अपीलवर. मग त्याचा निकाल 1887 साली दादाजींच्या बाजूने लागला आणि मग रखमाबाईंनी दादाजींकडे म्हणजे त्यांचे हजबंड त्यांच्याकडे जाण्यास भाग होतं. आणि जर असं नाही केलं
तर त्यांना 6 महिन्याची शिक्षा होणार होती. मग यावेळी रखमाबाईच्या बाजूने नाही का कोण होते, बॅरिस्टर जे फिरोजशाह मेहता यांनी काम पाहिलं होतं, लक्षात ठेवा. म्हणजे इथं दोन, एक तेलंग आणि नंतर न्यायमूर्ती तेलंग आणि फिरोजशाह मेहता यांनी रखमाबाईच्या बाजूनी काम पाहिलं होतं, लक्षात ठेवा. नंतर मग रखमाबाईचे जे खटला होता ना, याची नोंद इव्हन त्यावेळेस तत्कालीन सर्व वृत्तपत्रांनी, न्यूजपेपरने वगैरे घेतली होती. इव्हन टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण रखमाबाईचं पत्र प्रसिद्ध झालं होतं. आता हिंदू लेडी या नावाने रखमाबाईंनी विपुल लेखन केलेलं, लक्षात ठेवा. आपल्याला खूप वेळा विचारतात की हिंदू लेडी या नावाने कोण लिहायचं, तर कोण होते त्या, रखमाबाई राऊत, डॉक्टर रखमाबाई राऊत. नंतर पुढे काय झालं, 12 मार्च 1887 रोजी केसरीमध्ये टिळकांनी रखमाबाईंचा खटला हा लेख लिहून रखमाबाईच्या भूमिकेवर टीका केली होती. हिंदू धर्माप्रमाणे न्यायालयाचा निकाल बरोबर आहे असे त्यांचे म्हणणे होते. नंतर रखमाबाईवर जो अन्याय झाला तो दूर व्हावा यासाठी 3 एप्रिल 1887 रोजी रखमाबाई संरक्षण समिती स्थापन झाली होती. यात प्रामुख्याने ब्रिटिश व्यक्ती होत्या. या केसमध्ये शेवटी तडजोड झाली व त्यांच्या मनाविरुद्ध सासरी जाण्यास त्यांना टाळले. यानंतर मग रखमाबाईंनी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला, म्हणजे पुढे जाऊन त्या डॉक्टर झाल्या. त्यासाठी मग त्या इंग्लंडला गेल्या. 5 वर्ष राहून त्यांनी तो अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रसूतीशास्त्र म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट, दंतवैद्य, नंतर बालरोग म्हणजे पेडियाट्रिक वगैरे म्हणतो, इत्यादी त्यांनी प्रावीण्य मिळवले. आणि लंडन विद्यापीठातून त्यांना MD पदवी घेता आली नाही, कारण ती विद्यापीठ तेव्हा स्त्रियांना पदवी देत नव्हते. किती कॉन्ट्रोवर्सी, लक्षात ठेवा, की एक विद्यापीठ स्त्रियांना पदवी देत नव्हतं. मग शेवटी त्या ब्रुसेल्स स्कॉटलंडमध्ये तिथे गेल्या आणि त्यांनी विद्यापीठामध्ये त्यांनी MDची पदवी पूर्ण केली. तर आपल्याला जर कधी MPSCला वाटलं की काही असं एक फिरून क्वेश्चन विचारायचं तर डायरेक्ट स्टेटमेंट टाकू शकतात की ते इंग्लंडला गेले आणि तिथून त्यांनी MDची पदवी घेतली. तर ते इंग्लंडला नाही, तर स्कॉटलंडमधून त्यांनी MDची पदवी घेतलेली. इंग्लंडला फक्त त्यांनी MBBS कंप्लीट केले, लक्षात ठेवा. हे डॉक्टर होत्या. नंतर आता पुढे 1907 साली नाही का त्यांनी स्त्रियांसाठी त्यांनी वनिता विश्राम ही संस्था काढली होती आणि अस्पृश्यता निवारणाचे काम केलं होतं. तर आता समाज कल्याण 2024मध्ये जो प्रिलिमसाठी क्वेश्चन विचारला होता त्यामध्ये त्यांनी विचारलं होतं की वनिता विश्राम ही संस्था कोणी काढलेली, तर कोणी काढली, लक्षात ठेवा, डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी काढलेली. आता ब्रिटिशांनी त्यांना इव्हन कैसरे हिंद हा पुरस्कार पण दिला होता. नंतर पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतातील वैद्यकीय कार्यासाठी त्यांना रेड क्रॉस सोसायटीने त्यांना पदक देऊन सन्मानित पण केलं होतं. नंतर आता पुढच्या महत्त्वाच्या त्या डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर यांचा जन्म कधी झालेला बघा, 1865 रोजी आणि मृत्यू 1886 रोजी. त्या अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला होती, लक्षात ठेवा. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला. नंतर पुणे इथे 31 मार्च 1865 रोजी त्यांचा जन्म झाला होता. आता त्यांचे वडील होते, त्यांचं नाव होतं बाळशास्त्री माटे, यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपणीचे नाव यमुना होते. खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला आनंदीबाई जोशीच नाव माहिती आहे. जर MPSCने विचारला क्वेश्चन की त्यांचं लहानपणीचं नाव किंवा स्टेटमेंटमध्ये दिलं की कधी काय करतात मध्ये का, ही 2-3 स्टेटमेंट देतात आणि आपल्याला समाजसुधारक किंवा आता स्त्री चळवळीमध्ये कोणी समाजसुधारक लेडीज वगैरे कोण होते काही ओळखायला जर आपल्याला विचारलं तर त्यावेळेस 2-3 स्टेटमेंट देऊ शकतात की त्यांचं त्या पहिल्या वैद्यकीय क्षेत्र मिळवून म्हणजे डॉक्टर वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. नंतर त्यांचं लहानपणीचं नाव यमुना होतं वगैरे. आणि आणखीन एखादं असं स्टेटमेंट देऊन विचारलं की त्या कोण होत्या, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे आनंदीबाई जोशी आणि त्यांचंच लहानपणीचं नाव यमुना होतं. नंतर लग्नानंतर त्यांचं नाव आनंदी असं ठेवण्यात आलं होतं. 9 वर्षाच्याच असताना त्यांचा विवाह गोपाळराव जोशी यांच्यासोबत झाला होता. गोपाळरावांचे हे दुसरे लग्न होते. ते ठाणे येथील पोस्टाच्या खात्यात नोकरीत होते. नंतर आनंदीबाई ह्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होते, लक्षात ठेवा, पहिल्या महिला डॉक्टर. नंतर मिसेस TE कार्पेंटर यांच्या मदतीने, नाव लक्षात ठेवा, मिसेस TE कार्पेंटर यांच्या मदतीने त्यांनी फिलाडेल्फिया इथे वुमन्स मेडिकल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. नंतर अमेरिकेतील वुमन महाविद्यालय ऑफ पेनसिल्वानिया या महाविद्यालयातून त्यांनी 1886 साली MD होऊन त्या परत आल्यावर त्यांनी भारतातील सर्व स्तरावरून त्यांचं कौतुक झालं होतं आणि त्यांनी कोल्हापुरात, नाव लक्षात महत्त्वाचं आहे, कोल्हापुरात शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्री विभागाचे प्रमुख वैद्य म्हणून त्यांनी आनंदीबाईची नेमणूक झाली, लक्षात ठेवा. म्हणजे गायनेकॉलॉजिस्टचं जे HOD असतं ना, हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून त्यांनी काम केलेले. कुठं, कोल्हापूर शहरातील द अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये. नंतर आता पुढच्या महत्त्वाच्या व्यक्ती त्या सरस्वतीबाई शिंदे. आता जे सार्वजनिक काका होते यांच्या पत्नी होत्या सरस्वतीबाई शिंदे. यांनी पुढाकार घेऊन 1871 साली बघा पुण्यात श्री विचारवंती या नावाचे एक सामाजिक संस्था स्थापन केली होती.
श्री विचारवंती विचारतात आपल्याला की ही सामाजिक संस्था कोणी काढली होती, ते कोणी काढली होती? सरस्वतीबाई शिंदे. आणि त्या कोण होत्या? सार्वजनिक काका त्यांच्या पत्नी होत्या. आता या संस्थेद्वारे नाही का जातीभेद दूर करण्यासाठी हळदी कुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व जाती जमातीच्या स्त्रिया सामील झाल्या होत्या. तर कधी कधी विचारतं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे कोणी केला होता आणि त्यांनी एखादी संस्था वगैरे स्थापन केली होती, तर श्री विचारवंती नावाची एक संस्था स्थापन केली होती. तर त्या कोण होत्या? सरस्वतीबाई शिंदे. नंतर आता जनक्का शिंदे, इम्पॉर्टंट आहे जनक्का शिंदे. आता जनक्का शिंदे कोण होत्या? वीरा शिंदे यांच्या त्या भगिनी होत्या. 1878 साली कर्नाटकातील जामखिंडी इथे त्यांचा जन्म झाला होता. आता लहानपणीच त्यांचा विवाह झाला होता, पण त्यांचे पती बदफैली म्हणजे खराब कॅरेक्टरचे वगैरे होते, त्यामुळे त्यांना त्रास वगैरे द्यायचे. अखेर त्या माहेरी आल्या आणि पुण्यातील हुजूर पागा या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. कधी? 1896 ते 1905 नंतर वीरा शिंदेच्या इच्छेनुसार, त्यांचे जे भाऊ होते त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी मग नोकरी सोडून दिली आणि युवराज शिंदे यांच्या संस्थेत त्या काम करू लागल्या. नंतर अस्पृश्य स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे कार्य त्यांनी केलं. जनक्का यांनी अस्पृश्य स्त्रियांना त्यांच्या रोगराईवर औषध सांगत सुरत इथे अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा खूप प्रयत्न केला. यासाठी त्यांनी प्रार्थना समाजाच्या वतीने 5 जून 1910 रोजी नगर जिल्ह्यात एक अधिवेशन पण घेतलं होतं. खूप इम्पॉर्टंट आहे की स्पृश्य आणि अस्पृश्य स्त्रियांनी एकत्र यावे यासाठी प्रार्थना समाजाच्या वतीने कोणी एखादं अधिवेशन वगैरे आयोजित केलं होतं 5 जून 1910 रोजी. तर कोणी केलं होते? वीरा शिंदेच्या भगिनी जनक्का शिंदे यांनी केलं होतं, लक्षात ठेवा. नंतर 1907 साली जनक्का शिंदे यांनी निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली होती. निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली होती? तर त्याला लक्षात ठेवा, जनक्का शिंदे. नंतर याच्यामध्ये त्यांनी देवदासीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक समाजाचे प्रबोधन केले. यावेळी त्यांना लेडी एक चंदावरकर, नंतर लक्ष्मीबाई रानाळे, नंतर सीताबाई ठणकर यांनी आर्थिक मदतही केली. वाट चुकलेल्या तरुण मुलींना आधार देण्याचे कार्य देखील त्यांनी हाती घेतले होते, लक्षात ठेवा. नंतर यस अंबुजमाल, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी. नेक्स्ट अंबुजमाल. तर यांचा जन्म 1899 साली आणि मृत्यू 1993 साली झालेला होता. तर महात्मा गांधी यांच्या विचाराने ते प्रेरित होऊन अंबुजमाल यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता, लक्षात ठेवा. त्यांचे वडील होते श्रीनिवास अय्यंगर, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एक सक्रिय कार्यकर्ते होते, म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमधले ते कार्यकर्ते होते. 1928 साली वुमेन स्वदेशी लीगची स्थापना त्यांनी केली होती. खूप इम्पॉर्टंट आहे. वुमन स्वदेशी लीगची स्थापना कोणी केली होती? 1928ला यस अंबुजमाल. नंतर 1930च्या मिठाचा सत्याग्रह झाला होता त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली होती. हिंदी प्रचार सभेतही त्या प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. वुमन इंडिया असोसिएशनच्या त्या सचिव राहिलेल्या होत्या. इम्पॉर्टंटली लक्षात ठेवा. कोण आहेत त्या? यस अंबुजमाल. नंतर विनोबा भावे यांच्या बुदान चळवळीशी मध्ये पण त्या सक्रिय होत्या. 1964 साली त्यांना पद्मश्री ही पदवी देण्यात आली होती. नंतर पुढच्या व्यक्ती त्या सुब्बलक्ष्मी. आता ह्या सुब्बलक्ष्मीत ना या मद्रासमधील BAचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या हिंदू विधवा होत्या. विचारू शकतात आपल्याला, मद्रासमध्ये BAचा पहिला अभ्यास करणाऱ्या पहिल्या हिंदू विधवा कोण होत्या? ते कोण होत्या? सुब्बलक्ष्मी. लोक त्यांना वाळीत टाकण्याची धमकी देत, रस्त्याने जाताना त्यांची छळत. 1911 साली तिने BA पूर्ण केले. जरी त्या ख्रिश्चन नव्हत्या तरी आस्थेने लोक त्यांना सिस्टर म्हणत. आता आपल्याला जर स्टेटमेंट दिले की 2-3 स्टेटमेंटमध्ये खालीलपैकी समाजसुधारक ओळखा, आणि यामध्ये एक स्टेटमेंट टाकलं की त्यांना त्या ख्रिश्चन होत्या म्हणून त्यांना सिस्टर म्हणत, किंवा त्या पहिल्या विधवा होत्या की ज्या मद्रासमध्ये ज्यांनी BA कंप्लीट केलं. तर यातल्यामधले तर कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे हे लक्षात ठेवा. की त्या ख्रिश्चन नव्हत्या तरी पण त्यांना लोक सिस्टर म्हणत. आपल्याला असं वाटू शकतं की ते ख्रिश्चन होत्या म्हणून त्यांना सिस्टर म्हणत होते, तर हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. नंतर कृष्णाबाई केळवरकर. नंतर ह्या कृष्णाबाई केळवरकर यांनी 1895 साली पुण्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला होता, लक्षात ठेवा. 1895 साली पुण्यामध्ये एक इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, त्यामध्ये कृष्णाबाई यांनी भाग घेतला होता. मुंबई व युरोपमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या होत्या. त्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी सरकारी जे हॉस्पिटल त्यामध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून पण सेवा बजावली होती, लक्षात ठेवा. नंतर जनाबाई चौधरी, त्यांचा जन्म 1892 आहे. आता नागपूर जवळील उमरेड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, लक्षात ठेवा. नागपूर जवळील उमरेड. आता ईसाई धर्मप्रचारक होते. मिस ग्रेगरीच्या ओळखीमुळं ते
एका शाळेत त्यांनी शिक्षिकेची नोकरी मिळवलीत त्यांनी, पण त्या अस्पृश्य आहेत हे कळताच स्पृश्य पालकांनी काय केलं, शाळेवरच बहिष्कार टाकला. अखेर जनाबाईंना ती शाळा सोडावी लागली आणि या घटनेचा मात्र त्यांच्यावर परिणाम झाला. नंतर अस्पृश्य महिलांसाठी व जाती प्रथा नष्ट करण्यासाठी त्यांनी अनेक कामे करवण्याचे ठरवले. शेवटी 1922 साली त्यांनी संत चोखामेळा गर्ल्स स्कूलची स्थापना केली. लक्षात ठेवा, संत चोखामेळा गर्ल्स स्कूलची स्थापना 1922ला कोणी केलेली, तर जाईबाई चौधरी यांनी. लक्षात ठेवा, जाईबाई चौधरी. नंतर जाईबाई चौधरी यांनी विदर्भातील स्त्रियाकरता रात्रशाळा पण सुरू केल्या होत्या. लक्षात ठेवा, जाईबाई चौधरी. नंतर ऑगस्ट 1930 रोजी प्रथम दलित महिला जे संमेलन झालं होतं त्याचे त्या स्वागत अध्यक्ष होत्या. 1942 साली अखिल भारतीय दलित महिला साहित्य संमेलनाच्या त्या सदस्य राहिल्या होत्या. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. जाईबाई चौधरी या बाबासाहेबांच्या विचारांच्या अन्वयी होत्या. लक्षात ठेवा. नंतर कौसल्या एक बैसंत्री यांनी काय केलं, तर दुहेरी शाप हे आत्मचरित्र जाईबाई चौधरी यांच्या कार्याचा उल्लेख करणारं होतं. तर आता दुहेरी शाप म्हणजे काय, लक्षात ठेवा. दुहेरी शाप म्हणजे एक स्त्री म्हणून म्हणजे त्यांना जे यातना वगैरे भोगावं लागले, आणि दुसरं म्हणजे एक दलित म्हणजे अस्पृश्य समाजामधून येणाऱ्या स्त्रियांना म्हणजे दोन्ही शाप एकाच वेळी कशी भोगावं लागली, त्यामुळे त्यांना दुहेरी शाप असं म्हणतात. नंतर आता सावित्रीबाई फुले. आता सावित्रीबाई फुले यांचं काम खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांचा जन्म 1831 आहे आणि मृत्यू 1897 सालीचा आहे. सावित्रीबाई या पहिल्या स्त्री शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म बघा, जन्मदिन ना तो स्त्री मुक्ती दिन म्हणून ओळखला जातो. 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने बालिका दिन म्हणून पण साजरं करतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट. नंतर 2014 साली पुणे विद्यापीठाचं नामांकन आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आलेले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला होता. 1840 साली त्यांचे लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी झालं होतं. लग्नानंतर सावित्रीबाईंनी मिसेस मिशेल यांनी चालवलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. 1848 साली जेव्हा पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये सुरू झालेल्या शाळेत म्हणजे मुलींसाठीची शाळा सुरू केली होती, यामध्ये सावित्रीबाईंनी शिक्षिका होत्या, म्हणजे काम करत होत्या शिक्षिका म्हणून. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास पुण्यातील अनेक सनातनी लोकांनी विरोध केला. इव्हन त्यांच्या अंगावरची कल्पेक वगैरे केली जात असे, पण सावित्रीबाईंनी त्यांचं कार्य जिद्दीने सुरू ठेवलं. शेवटी 16 नोव्हेंबर 1852 रोजी त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आणि विश्रामबाग वाड्यात ब्रिटिश सरकारने त्यांचे फुले म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या दोघांचा पण सत्कार करण्यात आला होता. कुठे करण्यात आला होता? विश्रामबाग वाड्यात. नंतर त्यांनी महिला सेवा मंडळ पण स्थापन केले. लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले यांनी महिला सेवा मंडळ काढले होते. ते स्वतः मंडळाच्या सचिव होत्या. 1852 साली या मंडळाच्या वतीने पुण्याचे जे कलेक्टर होते, कलेक्टरच्या ज्या पत्नी होत्या E.C. जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा, हा कार्यक्रम सर्व जाती धर्माच्या बायकांसाठी आयोजित करण्यात आला होता. नंतर बाल हत्या प्रतिबंधक गृह चालवण्यासाठी सुद्धा सावित्रीबाईंचा मोठा वाटा होता. 1884 पर्यंत जवळपास 35 ब्राह्मण विद्वांनी बाळातपणे यात पार पाडली गेली होती. नंतर ज्योतिरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी ज्यावेळेस ज्योतिरावांची डेथ झाली होती, त्यावेळेस त्यांचा जो दत्तक मुलगा होता यशवंतराव याला अग्नी देण्याबाबत अनेक नातेवाईकांनी विरोध केल्यानंतर शेवटी सावित्रीबाईंनी आपल्या पतीचा जो चित्ता आहे ना त्याला स्वतः अग्नी दिली होती. लक्षात ठेवा. नंतर सत्यशोधक समाज. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने चालू ठेवलं होतं. नंतर समाजाच्या अनेक कार्यात त्यांचे मोठे योगदान होते. 1891 साली अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या जे परिषद भरली होती त्याचे अध्यक्ष होत्या. 1893 सालच्या जे सासवड इथे सत्यशोधक परिषदेच्याही त्या अध्यक्ष होत्या. नंतर 1876 साली ज्यावेळी दुष्काळ पडला, दुष्काळात अनाथ अपंग निराधारांची मदत करण्यासाठी त्यांनी 3 वर्ष कॅम्प चालवला होता. 1896 सालच्या दुष्काळातही त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली होती. 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या आजाराने त्यांचं निधन झालं. नंतर सावित्रीबाईंचे लिखाण महत्त्वाचे. काव्य फुले महत्त्वाचे त्यांचं लिखाण 1854 सालचे. नंतर या संग्रहातून त्यांनी 41 कविता लिहिल्या होत्या. यात देखील शूद्र अतिशूद्रांच्या अवस्थेचे वर्णन केलेले. नंतर ज्योतिबांची भाषणं पण त्यांनी संपादित केलेली. नंतर सावित्रीबाईंचं ज्योतिरावांना काही पत्रे होती, यातली एकूण 3 पत्रे असून ती नायगाव व ओतूरवरून लिहिलेली होती. नंतर मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे याचे संपादक होते बाबाजी महागट. नंतर हे पुस्तक बडोदा येथील प्रकाशित केलेले, बडोदा इथून. नंतर महत्त्वाचं त्यांचं हे ते
सुबोध रत्नाकर यात त्यांनी 52 काव्यरचना केलेले आहेत. देशाचा इतिहास व ज्योतिरावांचे कार्य हे काव्यरूपाने यात प्रकाशित करण्यात आलेले आहे. नंतर पुढच्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या इरावती कर्वे. यांचा जन्म 1905 रोजी आणि मृत्यू 1970 रोजी 15 डिसेंबर 1905 रोजी ब्राह्म देशातील म्हणजे म्यानमारमधील इरावती नदीच्या काठी वसलेल्या मिगयानमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात इरावती कर्वे यांचा जन्म झाला. आता इरावती नदी आहे म्हणून त्यांच्या इरावती नाव ठेवण्यात आलं होतं. नंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सुषमा व फर्ग्युसन महाविद्यालयातील माजी प्राचार्य दिनकर धोंडो केशव कर्वे यांच्या त्या पत्नी होत्या. आता लहान वयातच त्यांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आलेल्या होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विख्यात गणिती व तेव्हाचे प्राचार्य रँगलर परास्पे यांच्यामुळे त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी तत्त्वज्ञान विषयातही पण पदवी संपादन केली. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या दक्षिणा शिष्यवृत्ती ही मिळवली त्यांनी. नंतर त्यांनी प्राध्यापक घोरिये यांच्या मार्गदर्शनाखाली MA पदवी मिळवली होती. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक द चित्पावन ब्राह्मिन्स अँड इथनिक स्टडी असे होते. आता ज्या इरावती कर्वेत ना यांचं सोशॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये पण खूप मोठं कंट्रीब्युशन लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांना जर्मनीतील कैसरी विल्यम इन्स्टिट्यूटमध्ये मानवशास्त्रातील डॉक्टरेट पदवी मिळवली. मानवशास्त्र म्हणजेच अँथ्रोपॉलॉजी लक्षात ठेवा. द नॉर्मल असिमेट्री ऑफ ह्युमन स्कल. द नॉर्मल असिमेट्री म्हणजे माणसाच्या डोक्यातले जे कवटीत ना ते नेहमी असमान प्रमाणात कशा असतात या त्यांच्या प्रबंधांचा विषय होता. त्यांनी तिथे त्या काळात गाजलेल्या एक युजेनिक्स विषयाचे पण प्राध्यापक युजन फिशर यांच्या मार्गदर्शन त्यांना लाभलं होतं. नंतर इरावती कर्वे यांनी काही वर्ष मुंबईतील श्रीमती नथीबाई दामोदर ठक्करासी या विद्यापीठात त्यांनी कुलसचिव म्हणून पण काम केलेलं लक्षात ठेवा. SNDT म्हणतात त्याला. नंतर पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात पण त्यांनी इतिहास विषयाच्या प्राध्यापका म्हणून काम केलं होतं. डेक्कन महाविद्यालयातील इरावती कर्वे व हदी संकालिया यांनी जो आर्किओलॉजी आहे या आजच्या मानववंशशास्त्र संशोधनाचा पाया घातलेला आहे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये जे आर्किओलॉजी ना त्याचा जो पाया आहे ना तो या दोघांनी रचलेला लक्षात ठेवा. कर्वे आणि संकालिया यांनी खूप मोठं संशोधन केलेलं आहे. यांनी गुजरातमधील एक लांगज या मध्याश्म म्हणजे मिडल पॅलोलिथिक ना ते स्थळाचे त्यांनी उत्खनन केले लक्षात ठेवा. नंतर या ठिकाणी मानवी अवशेषही मिळालेले असल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरते. इरावती कर्वे यांची आता लिखाणात काय फक्त नाव लक्षात असू द्या. किन्शिप ऑर्गनायझेशन इन इंडिया, देन हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन, लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र आणि युगांत महाभारतातील युगांत या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. तर हे फक्त लक्षात ठेवा. किन्शिप ऑर्गनायझेशन म्हणजे नातेवाईक वगैरे त्यांची टर्मिनॉलॉजी वगैरे कशी असते काय असते. नंतर हिंदू सोसायटी अँड इंटरप्रिटेशन आणि लँड अँड पीपल ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये कर्वे यांनी वंश या संदर्भातील सर्व संकल्पना सध्या जरी मान्य होण्याजोग्या नसल्या तरी त्या काळात त्यांनी केलेल्या संशोधन आजही महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवा. नंतर आता काही स्त्रियाविषयी आपल्याला संघटना पाहिजेत. तर भारत स्त्री महामंडळ ही भारतातली पहिली स्त्री संघटना आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. विचारू शकतात आपल्याला की भारतातली पहिली स्त्री महामंडळ किंवा भारतातली पहिली संघटना कोणती, तर ती भारत श्री महामंडळ आहे. कधी स्थापन झालेली 1910 रोजी अलाहाबाद येथे. कुणी स्थापन केली? सरला देवी चौधरी यांनी स्थापन केली. नंतर वुमन्स इंडिया असोसिएशन. आता मार्गारेट काझिन्स यांच्या संकल्पनेतून आणि ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने या संघटनेची स्थापना झालेली. तर ॲनी बेझंट याच्या अध्यक्ष होत्या. तर 6 स्त्रियांनी या संघटनेच्या मानद सचिव होत्या. त्याच्यामध्ये मार्गारेट काझिन्स, मालती पटवर्धन, अम्मू स्वामीनाथन, श्रीमती अंबुजमाल, श्रीमती दादाबॉय आणि डॉक्टर रथी जिनाराम दास या मानद सचिव राहिले आहेत. कशाच्या? वुमन्स इंडिया असोसिएशन. आता या संघटनेचे सदस्यत्व म्हणजे मेंबरशिप होती ना ती भारतीय तसेच युरोपियन महिलांसाठी खुले होते. या संघटनेचे सुरत, अहमदाबाद इथे शाखा होत्या. या संघटनेने श्रीधर्म नावाचे मासिक चालवलेले लक्षात ठेवा. श्रीधर्म नावाचे मासिक कोणत्या संघटनेने चालवलेले? वुमन्स इंडिया असोसिएशन. नंतर भारतीय स्त्रियांचे राष्ट्रीय मंडळ म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन वुमन कधी स्थापन? 1925. तर मेहरबाई टाटा या महिलेने मुंबईत 1925 साली या संघटनेची स्थापना केली. जातीभेद, पडदा पद्धती व निरक्षरता या तिन्ही बाबींबाबत महिलांच्या प्रगतीतील जो अडथळा आहे असं या संघटनेचं मत होतं. या संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये कार्नेला सोराबजी, ताराबाई प्रेमचंद,
सुरुचा देवी सेन यांचा समावेश होता. या मंडळाच्या अध्यक्षपदी कोण राहिले होता? भोपाळच्या बेगम, नंतर बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड आणि त्रावणकोरच्या महाराणी आदी होत्या. नंतर अखिल भारतीय महिला परिषद ही स्थापना कधी झाली? 1927 साली. मार्गारेट काजिन्स यांच्या प्रयत्नाने या संघटनेची स्थापना झाली. या परिषदेची स्थापना करण्यात सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृता कौर, हंस मेहता यांनी देखील पुढाकार घेतला होता. या परिषदेचे पहिल्या सभेचे अध्यक्ष होते कोण होते? त्या चिमासाहेब गायकवाड होते, लक्षात ठेवा. चिमाबाई साहेब गायकवाड होत्या. नंतर एस अंबुजमाल, आताच आपण पाहिलं 1928मध्ये त्यांनी वुमन्स स्वदेशी लीगची स्थापना केली होती. नंतर राष्ट्रीय सेविका समिती 1936 साली. तर केळकर मावशी व डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रयत्नातून या संघटनेची स्थापना झाली होती. RSSच्या माध्यमातून या संघटनेने देश पातळीवर काम केले, लक्षात ठेवा. राष्ट्र सेविका समिती. नंतर भारतीय महिला फेडरेशन 1954 मध्येच या संघटनेची कलकत्ता येथे स्थापना झाली. रेणू चक्रवर्ती या संघटनेची स्थापना करण्यामध्ये पुढाकार होता. भारतीय स्त्री शक्तीचे जागरण कधी स्थापना? 1980 साली. या संस्थेची स्थापना कुठे झालेली? पुण्यामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेचे कार्य होते. भारतीय स्त्री शक्ती जागरण. नंतर राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापना आहे? 1992ची. या आयोगाची स्थापना 1992मध्ये करण्यात आली आणि जयंती पटनायक या आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या. MPSC खूप वेळा विचारते आपल्याला स्टेटमेंट की राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? त्या जयंती पटनायक. नंतर नॅशनल फेडरेशन ऑफ दलित वुमन ही संस्था 1993मध्ये स्थापन झालेली. दलित स्त्रियांच्या प्रश्नावर संघटने किंवा त्यांच्या जे प्रश्न यावर ही संघटना काम करते. तर अशा प्रकारे आपण महिलांचे स्वातंत्र्य चळवळीमधील सहभाग आणि काही त्यांनी स्थापन केलेल्या संघटना याविषयी आपण आज लेक्चरमध्ये पूर्ण माहिती घेतलेली. पुढचे लेक्चर आपण एक चांगल्या टॉपिकवर लवकरच घेऊ. थँक्यू सो मच.